गाड्यामध्ये सर्वांचं मी निफाड नगरपालिकेच्या वतीने आणि निफाड ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपलं स्वागत करतो आणि आपले या ठिकाणी आभार मानतो। आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या या शहराच्या प्रथम नागरिक सहभागी होती कविताताई दारराव, आमचे सहकारी साहेबराव बर्डे सर, किशोरजी डेपले, संदीपभाऊ शिंदे आणि माझे सर्व नगरसेवक काही मीटिंगमधून आज आलेले आहेत। आज निफाड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा दुपारी 2 वाजता सुरू झाली तर आज आतापर्यंत चालली। आपल्याला आमच्या सभेमुळे थोडंसं आमची वाट पाहावी त्याबद्दल मी दिलगिरी आपली त्या ठिकाणी व्यक्त करतो। निफाड नगरपालिकेने ग्रामपंचायतचं नगरपंचायतमध्ये रूपांतर 2015 मध्ये झालं आणि 10 वर्षामध्ये निफाड नगरपालिकेचे कोणतेही कर वाढले नाही म्हणून शासनाने त्या ठिकाणी ज्या ज्या नगरपालिकांचे कर वाढ झाली नाही किंवा त्यांनी नवीन कर मूल्य त्या ठिकाणी स्वीकारलं नाही अशा नगरपालिकांवर शासनाचं प्रेशर आहे। त्याच्यामुळे मागच्या काही कालखंडामध्ये गेल्या वर्षभरापासून कर प्रॉपर्टी सर्वेक्षण त्या ठिकाणी करण्यात आलं आणि प्रॉपर्टी सर्वेक्षण मधून काही लोकांची ज्या लोकांची खऱ्या अर्थानं कोणी मोजमाप चुकीची दिली असतील, कोणाचं 1000 होतं तर इथं आमच्याकडे 1000 स्क्वेअर फूट नोंदवले तर प्रत्यक्षामध्ये त्याचं 1200-1400 बांधकाम आहे, अशा लोकांच्या काही पट्टीमध्ये ती त्या ठिकाणी वाढ झालेली त्या ठिकाणी दिसते। ही वाढ असताना त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये जी वाढ त्या ठिकाणी दिसत होती त्याच्यामध्ये काही राजकारण सगळ्या ठिकाणी असतं। आमच्या गावामध्ये ते विकोपाला जाताना त्या ठिकाणी आम्हाला दिसते। खऱ्या अर्थानं ही जी वाढ केलेली आहे की वाढ होतीये ही वाढ प्रारूप आहे, म्हणजे फायनल नाहीये। त्याच्यामध्ये जे चुकीचं ना काही लोकांची नावं चुकले आहेत, काही लोकांचं स्क्वेअर फूट चुकलं आहेत, काही लोकांचं झोनमध्ये काही चुका झाल्या आहेत। या चुकांवर पूर्ण आपण विचार विनिमय करून पुढचं फायनलच्या त्या ठिकाणी करवाढ जाणार होती। परंतु आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही हे सगळं त्या ठिकाणी बाजूला ठेवलं आणि त्याच्यामध्ये वृक्ष कर आणि तुमचा शिक्षण कर आणि रोजगार हमी कर हे क वर्ग नगरपालिकांना नसावेत असा GR आहे। त्याच्यामुळे आम्ही ती त्या ठिकाणी आजच्या मीटिंगमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये ते फेटाळलंय। मग हे फेटाळत असताना आज आम्ही हे जे करवाढ आहे ही करवाढ काही सर्वेक्षणच्या ज्या एजन्सी आहेत त्या एजन्सीकडून पण काही चुका त्याच्यामध्ये झालेल्या आहेत आणि हे परत सर्वच्या सर्व दुरुस्ती करून किंवा आम्ही काही ठराव केला हा बदल करून परत टाउन प्लॅनिंगला पाठवायचा, त्याला 2-4-6 महिने त्या ठिकाणी लागतात। मग याच्यामुळे आम्ही आता त्याच्यामध्ये सुधारणा अशी केली की ही जी करवाढ या ठिकाणी किंवा आता उद्याच्याला तुम्हाला 6 तारखेला आम्ही ऑब्जेक्शन मागितलं होतं, हे सगळं आम्ही आता या ठिकाणी थांबवलंय। मग हे थांबवल्यामुळे आता काय झालं, मग याच्यामध्ये थांबून याच्यामध्ये फेर सर्वे किंवा फेर सगळं त्या ठिकाणी समोर आणून पुन्हा एकदा जनरल बॉडी समोर त्याची मंजुरी घेऊन किंवा जनरल बॉडीने त्याला परत विचार विनिमय करून आणि कोणता प्रभाग कोणत्या झोनमध्ये बसतो हा बरोबर आहे की नाही, या प्रभागामध्ये याच्यावर जी आकारणी झाली ही बरोबर झाली की नाही, त्याचं किंवा त्याचं मोजमाप झालं। काही लोकांचं असं आहे खाली त्याचं कमर्शियल दुकान आहे किंवा वाणिज्य वापर आहे, वरच्या मजल्यावरती स्वतः राहतात, मग अशा ठिकाणी खाली त्याला वाणिज्य लागलं पाहिजे, वरती तुमचं घरगुती वापर आपला असला पाहिजे, त्याच्यामध्ये सुद्धा रहिवासी वापर असला पाहिजे, असे सुद्धा काही त्याच्यामधून झाल्यामुळे ती करवाढ काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने दिसते। ही कोणालाच त्या ठिकाणी मान्य नव्हती, कारण याच्यामध्ये जी करवाढ करायची आहे ही कोणावरही सर्वसामान्य नागरिकावर त्याचा अन्याय नको आणि कोणालाही त्याचा त्रास होणार नाही किंवा कोणालाही अवाजवी कर भरावे लागणार नाही अशी दक्षता आम्ही त्या ठिकाणी घेतो आहोत। आणि दुसरी एक बाजू याच्यात अशी आहे, ग्रामपंचायतचीच करवाढ पूर्वी जी होती